बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, इफ tan x plus y equals to 3/4 and tan x minus y equals to 8/15 show that tan 2x equals to 77/36. ठीक आहे. मग आता याचं सोल्युशन काढायचं आपल्याला. सगळ्यात पहिले गिवन काय दिलेलं आहे, tan x plus y equals to 3/4 दिलेलं आहे. ठीक आहे. आणि tan x minus y equals to किती दिलेलं आहे, 8/15 दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय विचारलं आहे, tan 2x. मग tan 2x जो आहे तो किती आला पाहिजे, 77/36. मग आता हा जो 2x आहे बघा, त्याला आपण असं लिहू शकतो का, हा 2x जो आहे त्याला कसं लिहिलं मी, x प्लस x. ठीक आहे. इक्वल्स टू, आता x प्लस x जो आहे त्याच्यामध्ये मी प्लस y ॲड केला, पुन्हा मायनस y, म्हणजे प्लस y एकदा ॲड केला आणि एकदा सबस्ट्रॅक्ट केला, म्हणजे हे काय आहे, x प्लस x प्लस y मायनस y. हा प्लस y मायनस y 0, म्हणजेच x प्लस x इक्वल्स टू 2x. मग मी याला असं लिहू शकतो का, हा x इकडं x प्लस y प्लस पुन्हा हा x मायनस y. ठीक आहे. म्हणजे मी इकडचं y इकडे लिहिलं आणि इकडचं x इकडे लिहिलं. आता मी जर याला ब्रॅकेट टाकलं तर काही फरक पडतो का, x प्लस yला आणि x मायनस yला नाही, काहीच फरक पडत नाही. मग आपण 2xच्या जागी tan 2xच्या जागेवरती tan x प्लस y प्लस x मायनस y लिहू शकतो का, लिहू शकतो. ठीक आहे. मग इथं लिहायचं tan 2x इक्वल्स टू tan x, बघा मोठा ब्रॅकेट टाका, इथे लिहितो x प्लस y आणि पुन्हा प्लस x मायनस y. ठीक आहे. मग आता बघा इथं काय आहे की a प्लस बीचा फॉर्म दिसतोय. मग tan a आणि tan b. मग tan a प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे बघा, tan a प्लस बी इक्वल्स टू tan a प्लस tan b अपॉनला काय येणार, 1 मायनस tan a इंटू tan b. ठीक आहे. मग tan a प्लस बीचा फॉर्म्युला लिहिला. या फॉर्म्युल्यामध्ये a म्हणजे काय आहे, x प्लस y आणि b म्हणजे काय आहे, x मायनस y. ठीक आहे. मग आता a च्या जागेवरती a ची व्हॅल्यू पुट करायची. मग इथं बघा tan a म्हणजे काय आहे, x प्लस y प्लस tan b म्हणजे tan x मायनस y. ठीक आहे. अपॉनला काय येणार, 1 मायनस tan a काय आहे, tan x प्लस y. ठीक आहे. पुन्हा tan x मायनस y. ठीक आहे. म्हणजे tan a प्लस बी आणि tan a मायनस बी, सॉरी, tan a प्लस बीचा फॉर्म्युला tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. ठीक आहे. आता आपल्याला यांची व्हॅल्यू माहिती आहे. मग व्हॅल्यू माहिती त्याला, मग tan x प्लस y किती आहे, 3/4 प्लस इथं काय आहे, 8/15 आहे, डिवाइड बाय, आता इथं 1 मायनस 3/4 इंटू 8/15 आहे. ठीक आहे. मग बघा आता इथं काय होणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार डिनॉमिनेटरला. मग 15 त्रिक 45 आणि 8 चोक 32 आणि डिनॉमिनेटरला क्रॉस मल्टिप्लिकेशन 15 चोक 60. ठीक आहे. अपॉन इथं 1 मायनस, आता इथं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होणार, 8 त्रिक 24 अपॉन 15 चोक 60. मग बघा इथं 24/60 आलं. मग आता हे 60 इथं 1ला मल्टिप्लाय होणार, म्हणजे इथं वरती बघा डिनॉमिनेटरला काय येणार, 5 आणि 2 7 आणि 4 आणि 3 7, 76/60 अपॉन इथं 60 इंटू 1 60 मायनस 24/60. मग बघा आता इथं डिनॉमिनेटर दोन इकडं सेम आहे. मग हा 60 कट झाला. मग न्यूमरेटरला काय राहिलं, 77 अपॉन इथं 60 मायनस 24. मग 60 मायनस 24 करा, ते येणार आहे 36. किती येणार आहे, 36. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की tan 2x ची जी व्हॅल्यू आहे, म्हणजे बघा tan 2x इक्वल्स टू किती आलं, 77/36 आलं. किती आलं, 77/36. मग हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. इथं लिहायचं इक्वल्स टू RHS किंवा लास्टला हेच आपल्याला फायनल आन्सर आणायचं होतं. ठीक आहे. शो दॅट हेन्स प्रूव्ह. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं, आपण ते प्रूव्ह केलंय.
बघा इथं काय की ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज केला आणि ए तिथं काय आहे की ए म्हणजे एक्स प्लस वाय आणि बी म्हणजे एक्स मायनस वाय. मग ए टॅन एक्स प्लस वाय आणि टॅन एक्स मायनस वायच्या व्हॅल्यू त्यांच्या जागेवरती पुट केल्या आणि हे जस्ट एक कॅल्क्युलेशन केलं आणि त्याच्यानंतर 77 आपण 36 आन्सर आलो. ठीक आहे, म्हणजे काय की याच्यात अवघड असं काही नव्हतं. असा प्रॉब्लेम जर आला तर 3 मार्कला किंवा 4 मार्कला येऊ शकतो.